निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं, तिकडे हेमंत सोरेनना जेलमध्ये टाकलं, प्रमुख विरोधी नेत्यांना गजाआड करून प्रचारातनं बाहेर काढायचं अशी कूटनीती भारतीय जनता पक्षाची आहे. केजरीवाल यांनाही जामीन मिळण्याची शक्यता कमी होती हे लक्षात घेऊनच ते समन्स, ईडीचं समन्स टाळत होते. न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर त्यांनी त्वरित राजीनामा देऊन दिल्ली सरकारचा कारभार दुसऱ्या कोणावर सोपवला असतं ते अधिक उचित ठरलं असतं. कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नाही, याचा अर्थ त्या काहीतरी काळवेर आहे. भारतीय जनता पक्षाची, विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची कमी कोणती गुजरातमध्ये केली होती का? काँग्रेस पक्ष किंवा अन्य विरोधी पक्षांनी आणि माध्यम कर्मींनी सुद्धा जनमत असं व्हायला लागलंय की केंद्र सरकार फारच कठोरपणे विरोधकांशी वागत आहे. स्थानिक अँटी इन्कम्बन्सी ही मोदींची लोकप्रियता किती कमी करते या दिशेने आता प्रचाराचं सूत्र राहणार आहे. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार प्रशांत दीक्षित सर. सर, स्वागत आहे तुमचं. सर, मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच राष्ट्रीय लेवलच्या घडामोडी घडल्या आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक. तर मला पहिला प्रश्न त्याच संदर्भात विचारायचा आहे की अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या आधीच अटक होणं असं का झालं असू शकतं? ह्याच्यामध्ये काही भाजपचा हात आहे का, किंवा मुळात त्यामागची कारणं काय आहेत? अरविंद केजरीवालांना तुरुंगात घातलं गेलं का तुरुंगात जाण्याची वेळ अरविंद केजरीवालांनी स्वतःवर आणली याचाही थोडाफार विचार झाला पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की अरविंद केजरीवाल हे, आपण एक त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊ. म्हणजे त्या केस बद्दल नाही, केस बद्दल बरेच ठिकाणी लिहून आलंय आणि त्याच्या तपशिलात जायची आता गरज नाही. मुख्य प्रश्न असा आहे की हा जो संघर्ष आहे, हे जे युद्ध आहे, राजकीय युद्ध, ते भारतीय जनता पक्ष आणि केजरीवाल यांच्यात गेले काही वर्ष जोराने चालू आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाला अरविंद केजरीवाल या व्यक्तीमध्ये खरं एक आव्हान दिसतं. कारण अरविंद केजरीवाल यांची कार्यपद्धती आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपची कार्यपद्धती याच्यात बरंचसं साम्य आहे. आणि ते साम्य लक्षात घेतलं तर हा संघर्ष आपल्याला नीट समजून घेता येतो. साम्य असं आहे की अरविंद केजरीवाल हेही एक भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहिलेलं नेतृत्व आहे. सर्वसामान्य माणसातनं आलेलं आहे. अत्यंत बुद्धिमान आहेत. IIT मधनं पास झालेले आहेत. अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालच्या आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यानंतर ते लोकप्रिय झाले. दिल्लीची सत्ता त्यांनी 2 वेळा खणखणीत मताधिक्याने घेतली. म्हणजे भारतीय जनता पक्ष दिल्लीत सत्तेत, आपले केंद्र सरकारमध्ये सत्तेत असूनही अरविंद केजरीवालांचा पराभव करणं दूर राहो, भारतीय जनता पक्षाचाच नामुष्की वाटावी असा पराभव 2 विधानसभा निवडणुकीत झाला. ही तुलना इतक्यापुरती मर्यादित राहत नाही. तर दोन्ही म्हणजे आप हे भारतीय जनता पक्षाप्रमाणेच किंवा मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाप्रमाणेच एक डिलिव्हर करणारं सरकार आहे. म्हणजे त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना, गरिबांना त्यांच्या आवश्यक गोष्टी, विशेषतः शिक्षण आणि आरोग्य, या दिल्लीतील लोकांना कसं मिळेल, वीज स्वस्त कशी मिळेल, पाणी स्वस्त कसं मिळेल, प्रवास स्वस्त कसा होईल, या सगळ्या गोष्टीवर प्रचंड भर दिला. आणि लोकल लेव्हलवर त्यांनी संघटनाही चांगली बांधली. त्याचा फायदा घेऊन ते फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते पंजाब, गुजरात आणि काही प्रमाणात राजस्थान इथेही पसरले. गुजरातमध्ये आता बऱ्यापैकी त्यांना, गोव्यामध्ये गेले. गुजरातमध्ये त्यांना आता हळूहळू स्थान मिळायला लागलंय. पंजाब तर पूर्ण राज्य त्यांनी पहिल्याच निवडणुकीत आपल्या कब्जात घेतलं आणि तिथे बहुमताने सत्तेवर आले आणि तिथेही त्यांनी दिल्ली मॉडेल राबवायला सुरुवात केली. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी गुजरात मॉडेल सर्वत्र नेलं आणि लोकप्रियता मिळवली आणि दिल्लीतली सत्ता मिळवली, तशाच पद्धतीचं केजरीवाल यांचं दिल्ली मॉडेल होतं आणि त्याला याच्यामध्ये पंजाबमध्ये आणि काही प्रमाणात गुजरातमध्ये, विधानसभेत मी म्हणत नाही पण लोकल लेवलला बऱ्यापैकी पाठिंबा मिळाला आणि काही ठिकाणी आपची मतं लक्षणीयरित्या वाढलेली आहेत गुजरातमध्ये. आणि ती मुख्यतः भारतीय जनता पक्षाचे बालेकिल्ले ज्याला म्हटलं जातं अशा मतदारसंघात वाढलेली आहे. काँग्रेस तिथे पिछाडीवर गेलेली आहे. तर यामुळे दिल्ली बाहेर पडून देश पातळीवर पुढच्या काळात नरेंद्र मोदींच्या भाजपला
आव्हान देणारा पक्ष आत्ताच्या घडीला कुठचा तयार होत असेल तर तो म्हणजे आप हा होता. आप मध्ये आणखी एक साम्य मोदी आणि आप यांच्यामध्ये आहे, ते म्हणजे दोन्हीकडेही सर्वोच्च नेत्याला सर्वाधिकार आहे. आपचं तर स्ट्रेंज आहे, म्हणजे दिल्लीतल्या राजकारणातलं अरविंद केजरीवालांचं एक स्ट्रेंज भाग असा की ते त्यांच्याकडे कुठलाही हा नाही, पोर्टफोलिओ नाही, कुठलंही मंत्रिपदाचं खातं नाही. बिन खात्याचे तसे ते मंत्री आहेत, पण मुख्यमंत्री. म्हणजे त्यांच्या आदेशानुसार सगळं चालतं, पण कुठल्याही कागदावर त्यांची सही नसते. अशा ह्या एका युनिक मॉडेलकडनं आलेलं आव्हान हे भारतीय जनता पक्षाने अतिशय गंभीरपणे घेतलं. याचा अर्थ आता जे काही चालू आहे लिकर पॉलिसी वगैरे, हे ती काय भारतीय जनता पक्षाने स्क्रिप्ट ठरवून केली असेल असं नाही. पण झालं असं की हा कारभार करताना, स्वतःचा विस्तार करताना आप कुठेतरी पैशाच्या बाबत गडबडीत त्यांच्याकडनं गडबड झाली. म्हणजे ज्या शुद्ध चारित्र्याने, शुद्ध व्यवहाराने राजकारण करण्याचा वसा घेऊन त्या पद्धतीचा त्या पद्धतीची प्रतिमा स्वतः उभी करू. म्हणजे अरविंद केजरीवालांची जुनी तुम्ही जर का सगळी वक्तव्य पाहिली तर ते स्वतः किंवा त्यांचा आप पक्ष वगळता भारतातले यच्चावत सगळे राजकारणी अत्यंत दुर्गुणाने ग्रस्त, अत्यंत भ्रष्टाचाराने लिप्त आणि लोकांची अजिबात पर्वा न करणारे असे लोक आहेत, अशा पद्धतीचा प्रचार त्यांनी चालवलेला होता. आणि बेमुरवतपणे आरोप करण्यातही ते कधी मागे नव्हते. त्यामुळे अनेकदा त्यांना माफी मागायला लागली, अनेकदा आरोप मागे घ्यायला लागले. परंतु तरीही एक स्वच्छ कारभार करणारा, स्वच्छ आणि त्याच वेळे कार्यक्षम, एफिशियंट, गरिबांना समोर ठेवून एफिशियंट कारभार करणारा नेता, अशी प्रतिमा आपने निर्माण केलेली होती, केजरीवाल यांनी निर्माण केली होती. त्याला आता छेद गेलाय. आणि तो छेद अशामुळे गेलाय की हे जे लिकर पॉलिसी प्रकरण आहे त्याच्यामध्ये काहीतरी असं आहे की ज्यामुळे त्यांचे प्रमुख नेते हे महिनोन-महिने, काही तर वर्षभर, म्हणजे त्यांचे 2 प्रमुख सहाय्यक हे गेले जवळ-जवळ वर्षभर हे तुरुंगात आहे आणि त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. ना सुप्रीम कोर्टाने दिला, ना हायकोर्टाने दिला, ना लोकल कोर्टाने दिला. त्यांना कुठेही जामीन मिळालेला नाही. आणि केजरीवाल ह्यांनाही जामीन मिळण्याची शक्यता कमी होती, हे लक्षात घेऊनच ते समन्स, ईडीचं समन्स टाळत होते. आता झालंय काय, केजरीवाल आणि आप हा पक्ष हा एक प्रकारचं असं वातावरण निर्माण करतोय की निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं, तिकडे हेमंत सोरेनना जेलमध्ये टाकलं, तर प्रमुख विरोधी नेत्यांना तुरुंगाआड, गजाआड करून प्रचारातनं बाहेर काढायचं, अशी कूटनीती भारतीय जनता पक्षाची आहे. आणि त्यामुळे हे लेव्हल प्लेइंग फील्ड राहत नाही. केजरीवाल यांचे समर्थक किंवा काही प्रमाणात काँग्रेसचे समर्थक त्यांनी लगेच याबाबत लेखण्या सरसावल्यात आणि त्यांचे लेख प्रसिद्ध व्हायला लागलेत या पद्धतीचं वर्णन करणारे. आता एक मुख्य प्रश्न असा आहे की याचा जनतेवर परिणाम होईल की नाही. म्हणजे केजरीवाल यांच्या अटकेमुळे जनता, दिल्लीतली जनता भारतीय जनता पक्षाला धडा शिकवेल का केजरीवाल यांची लोकप्रियता उतरणीला लागेल, हा कळीचा मुद्दा या काळात राहणार आहे. केजरीवाल यांच्याकडनं 2 चुका झाल्यात असं मला वाटतं. त्यातली एक चूक म्हणजे हे प्रकरण सगळं चालत असताना त्यांना जवळजवळ गेल्या 7-8 महिन्यापासून समन्स त्यांच्यावर बजावण्यात आली. त्याला त्यांनी तोंड दिलं नाही. ते जर का पहिल्या किंवा दुसऱ्या वेळेस ईडी समोर गेले असते आणि त्यांनी सांगितलं असतं की मी याच्यात कुठेही अडकलेलं नाहीये, माझे हात स्वच्छ आहेत, हे मुद्दाम काय षडयंत्र तुम्ही करता आहात आणि या संबंधीची जबानी द्यायला मी तुमच्याकडे येतो आहे. समजा त्यावेळी जरी दिल्ली त्यांना ईडीने अटक केली असती, समजा म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी, तरी आत्तापर्यंत त्यांना 100% जामीन मिळाला असता. कारण जाणकारांच्या मते केजरीवालांवर थेट आरोप ठेवता येईल अशा पद्धतीचा पुरावा ईडीकडे आहे की नाही याची शंका आहे. याचं कारण मी जे सुरुवातीला सांगितलं, केजरीवाल यांनी रचना इतकी हुशारीने केलेली आहे की ते चीफ मिनिस्टर विदाउट पोर्टफोलिओ आहे. कुठल्याही खात्याचा कारभार नसलेला भारतातला एकमेव मुख्यमंत्री तो आहे. त्यामुळे त्यांची सही कुठे नाही. परंतु ते सही नसताना धोरणात्मक जबाबदारी किंवा धोरणात्मक गोष्टींमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर ठेवता येतो की नाही, ते कोर्टात सिद्ध होईल. आणि तसा ठेवता येणं जरा कठीण आहे असं विधीत मोठे वकील मानतात.
तर त्यांनी जर का समन्सला तेव्हाच उत्तर दिलं असतं आणि हा लढा तेव्हापासून सुरू केला असता, तर त्यांना भारतीय जनता पक्ष मुद्दामून माझ्यावर या पद्धतीचे आरोप करत आहे आणि मला निवडणुकीच्या राजकारणातनं बाहेर काढण्यासाठी, कारण मी एक प्रमुख त्यांना आव्हान देणारा पक्ष पुढे मागे तयार होईल या धास्तीपोटी नरेंद्र मोदींचं सरकार या पद्धतीचं ऍक्शन घेत आहे, असा आरोप त्यांना करता आला असता आणि तो आरोप जनतेला कदाचित पटला असता. पण तसं झालेलं नाही. ते समन्स पासून लांब जात राहिले, म्हणजेच थोडक्यात स्वतःची अटक किंवा स्वतःच्या चौकशीला तोंड देणं टाळत राहिले. या पद्धतीचा प्रचार जनतेमध्ये आता मूळ धरत आहे. दुसरा भाग असा की आता ते त्यांना कोठडीत ठेवल्यावर न्यायालयीन कोठडी, हे काय अजून त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाही. ही फक्त आत्ताची एक प्रोसेस आहे. त्यामुळे ते काही दोषी आहेत असं आता कोणाला अजिबात म्हणता येणार नाही आणि म्हटलंही जाता कामा नये. पण जेलमध्ये गेल्यानंतर, म्हणजे आता न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर त्यांनी त्वरित राजीनामा देऊन दिल्ली सरकारचा कारभार दुसऱ्या कोणावर सोपवला असता त्यांच्या विश्वासू सहकार्यावर, तर ते अधिक उचित ठरलं असतं. म्हणजे ज्या राज्यघटनेचा उदो करून आणि जी राज्यघटना नरेंद्र मोदी सरकारने नमवली आहे, स्वतःच्या कचाट्यात घेतलेली आहे, सगळ्या विविध संस्था या केंद्र सरकारच्या दावणीला बांधलेल्या आहेत, असा जो आरोप होतो, त्या राज्यघटनेला अनुसरून जे कृत्य केजरीवाल यांच्याकडनं किंवा त्यांच्या समर्थकांकडनं अपेक्षा होतं, ते झालेलं नाही. त्यांनी असं म्हटलं असतं की ठीक आहे, माझ्यावर काय कारवाई होते ते चालून दे, पण मी मंत्रिपदावर राहणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वाला त्यामुळे एक वेगळी झळाळी आली असती. पण त्यांनी तसं केलेलं नाही. त्याचं एक कारण असं की त्यांचे अतिशय विश्वासू 2 मंत्री, एक मनीष सिसोदिया आणि दुसरे संजय सिंग, जे अतिशय कॉम्पिटंट आहेत, तेही जेलमध्ये आहेत. गेली अनेक महिने ते जेलमध्ये आहेत. आणि तिसरा भाग असा की सत्ता वाटून घेण्याची केजरीवाल यांची वृत्ती नाही. केजरीवाल हे एकाधिकारशाहीने कारभार करणारे आहेत. यामुळेच त्यांच्यापासून अनेक त्यांचे जुने चांगले मित्र दूर झाले. या गोष्टींमुळे झालं असं की जे नैतिक भांडवल केजरीवाल यांनी उभं केलं होतं, त्याला तडा जायला लागला आणि त्यामुळे याचा लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल याबद्दल शंका उत्पन्न होते. मात्र तरीही केजरीवाल यांची लोकप्रियता ही नक्की आहे आपमधले, म्हणजे दिल्लीच्या विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी. लोकसभा निवडणुकीला मात्र त्याचा कितपत त्याचा परिणाम होईल याबद्दल आता शंका आहे. तथापि एक गोष्ट नमूद केली पाहिजे की गेल्या काही काळात ईडी किंवा सीबीआय यांच्याकडून ज्या वेगवेगळ्या कारवाया विरोधी पक्षांवर विशेषतः सुरू झालेल्या आहेत, त्यातून एक जनमत असं व्हायला लागलंय की केंद्र सरकार फारच कठोरपणे विरोधकांशी वागत आहे आणि ही अशा पद्धतीचा राज्यकर्त्यांचा कठोरपणा हा कायदेशीर दृष्ट्या कितीही योग्य असला तरी तो जेव्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा निवडणुकीच्या तोंडावर येतो, तेव्हा त्याचा अनेकदा राज्यकर्त्यांना चांगलाच फटका बसतो. 2019च्या निवडणुकीत आपण हे पाहिलेलं आहे की शरद पवारांवर ईडीचं समन्स आलं शरद पवारांना, असं बातमी पसरली. शरद पवारांनी स्वतःच सांगितलं मी जाईन तिथे आणि मी साक्ष द्यायला तयार आहे. मग ईडीने सांगितलं की ते समन्स म्हणजे ते खरंच समन्स आलं होतं की नव्हतं याबद्दल कायमच गूढ राहिलं. पण त्यांच्या एका कृतीमुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती वाढली. तर केजरीवाल यांना ही संधी होती, ती त्यांनी साधली नाही. परंतु जनमत ती त्यांनी साधली नसली आणि त्यामुळे त्यांचं पारडं थोडंसं मागे पडलं असलं किंवा त्यातलं वजन कमी झालं असलं, तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनात केंद्र सरकारबद्दल हा एक किंतु जनतेच्या मनात राहणार की सत्तेवर आल्यानंतर थोडंसं उदार मतवादी, म्हणजे कायद्याला बाजूला ठेवून नव्हे, परंतु काही गोष्टी ज्या एक वेगळ्या पद्धतीने सहानुभूतीने हाताळायच्या असतात, त्या हाताळल्या जात नाहीत आणि फक्त विरोधी पक्षांना लक्ष केलं जातं. ही बाब जेव्हा प्रचारात अधिकाधिक आता पुढे यायला लागेल, तेव्हा त्याचा प्रतिवाद करताना भारतीय जनता पक्षाची थोडीफार पंचाईत होईल, एवढं मात्र आपण नक्की म्हणू शकतो. सर, अरविंद केजरीवालांच्या अटकेमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये काही फायदा होऊ शकतो का? नाही, भारतीय जनता पक्षाला खूप फायदा होईल असं मला वाटत नाही.
फक्त एकच आहे की भारतीय जनता पक्षाने केजरीवाल यांच्यावर जी नैतिकतेची झूल चढलेली होती, की मी अत्यंत भ्रष्टाचार मुक्त आणि सर्वसामान्यांचा जो नेता आहे, ती आणि त्या नेत्याची ही पार्टी आहे, हा पक्ष आहे, तो पक्ष ज्याने आपण सोडून देशातल्या सर्व नेत्यांना, मग तो काँग्रेसचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, अन्य कुठल्याही पक्षाचा असो, यांना भ्रष्ट ठरवलेलं होतं. तो पक्ष जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आणि स्वतःचा विस्तार अन्य राज्यात करायला लागतो, तेव्हा त्याला पैशाची गरज पडते आणि ती पैशाची गरज भागवताना काही उलटे सुलटे व्यवहार होऊ शकतात. त्याला जबाबदार कोण हे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्याला जबाबदार केजरीवाल आहेत असं निश्चित झालेलं नाही. परंतु अशा पद्धतीचं एक जी एक नैतिक ढाल त्यांनी उभी केली होती स्वतःच्या समोर आणि ज्याला सगळे विरोधी पक्ष बिचकत होते आणि जनता त्यांच्यावर त्यामुळे खुश होती. ती आता कुठेतरी थोडीशी त्याची त्याची ताकद कमी झालेली आहे आणि इतर सर्वसामान्य पक्षांप्रमाणे म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये ज्यांना ज्यांना पैसे मिळालेले आहेत ते सगळे एकमेकावर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. पण आता त्याच अन्य पक्षांप्रमाणेच आप हाही पक्ष आहे, हे कुठेतरी जनतेच्या मनावर ठसवण्यात भाजपला यश आलंय आणि ते मुख्यतः यश केजरीवालांच्या या 2 कृतींमुळे. खरं तर 3 गोष्टी म्हटल्या पाहिजेत. एक तर त्यांचे मंत्री बराच काळ कोर्टात आपले जामिनावर सुटलेले नाहीत, ते जेलमध्ये आहेत आणि त्यांनी सर्व पद्धतीने कोर्टाचे दरवाजे ठोठावले असले तरी कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नाही. याचा अर्थ त्या प्रकरणात काहीतरी काळवेर आहे आणि स्वतः केजरीवाल यांनी ती समन्स नाकारली आणि आता तुरुंगात राहून राज्यकारभार करायचा नवीन एक प्रघात पायंडा पाडायला सुरुवात केली. या गोष्टीचा कदाचित भारतीय जनता पक्षाला फायदा होऊ शकतो. पण मुळात लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या 7ही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची मतं 55% ते 60% पुढे आहे. ते 2019चे आकडे मी सांगतोय आणि जवळपास स्थिती तशीच आहे. अशा परिस्थितीत केजरीवाल आणि काँग्रेस एकत्र आले किंवा केजरीवालांच्या बाजूने असणारी सहानुभूती जरी खूप वाढली, केजरीवालांच्या आपला लोकसभेत 18% मतं होती, तर सहानुभूती कितीही वाढली तरी ती 50%च्या पुढे जाईल अशी आत्ताची स्थिती दिसत नाही. त्यामुळे दिल्ली लोकसभेचं चित्र फारसं काही बदलेल असं नाही. आता एक आहे की केजरीवालांनी तुरुंगातून जाहीर केलं की मीच दिल्लीची निवडणूक लढवणार आणि एका जागी मी लोकसभेसाठी उभा राहणार. असं काही त्यांनी नाट्य नवीन निर्माण केलं तर मात्र ती दिल्लीची निवडणूक चुरशीची होऊ शकते. सर, एकंदरीतच मागच्या आठवड्यामध्ये किंवा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून भाजपवर सारखा आरोप होतोय की भाजप विरोधकांना संपवण्याच्या मार्गावर आहे की काय, असं एक नरेटिव्ह सेट होताना दिसतंय. त्याच्यामध्ये अर्थात कारणंही आहेत की मागच्या आठवड्यात जसं की अरविंद केजरीवालांना अटक झाली, त्यानंतर काँग्रेसचं अकाउंट सुद्धा फ्रीज करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तर मला हेच विचारायचं आहे की नेमकं काँग्रेसचं अकाउंट फ्रीज होण्यामागे काय कारणं असावीत किंवा त्याच्यामागे काय काय तथ्य आहे? या निवडणुकीच्या प्रचारातली सर्वात स्ट्रेंज गोष्ट आहे की काँग्रेसने असं म्हणणं आणि काँग्रेसने म्हणजे काँग्रेस पक्षाने पक्षाच्या प्रवक्त्याने असं म्हटलेलं नाही, तर स्वतः राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी असं म्हटलंय की आमच्या विरोधात एक आर्थिक आमची कोंडी केली जाते. आणि राहुल गांधी तर एवढं म्हणाले की माझ्याकडे रेल्वेचं तिकीट काढायलाही आता पक्षाकडे पैसे नाही. तर खरं म्हणाल तर काँग्रेस सारख्या 70 वर्ष या देशावर सत्ता उपभोगणाऱ्या पक्षाची अशी स्थिती असू शकेल का? एवढी आर्थिक स्थिती येऊ शकते का? खाली जाऊ शकते का? त्याच्याबद्दल एक कोणाही सर्वसामान्य मतदारांच्या मनात शंका निर्माण होईल. याचं कारण असं की अनेक काँग्रेस नेत्यांची जीवनशैली, लाईफस्टाईल ही आपण पाहिलेली आहे आणि ते ज्या लाईफस्टाईलमध्ये राहतात, ज्या पद्धतीने त्यांचे अगदी गांधी घराण्याचे परदेश प्रवास पाहिले, अन्य लोकांचं राहणीमान पाहिलं, अन्य लोकांच्या त्यांच्याशी संबंधित असलेल्या संस्था पाहिल्या, त्यांनी एक उभं केलेली वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक साम्राज्य पाहिली, तर काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवायला पैसे नाही असं म्हणणं हे हास्यास्पद विधान ठरू शकतं. खरं तर याच्यावर बरीच चर्चा व्हायला हवी होती. पण समहाऊ मीडियामध्ये फार थोड्या लोकांनी याची चर्चा केली आहे. कारण माहित नाहीत आणि अनेकांनी तू आता म्हणतोस तशाच पद्धतीचा सूर लावलाय की ही मुस्कटदाबी आहे का? प्रश्न असा आहे की त्या
याचा मूळ जर का नीट समजून घ्यायचा असेल तर राहुल श्रीवास्तव यांचा एक ब्लॉग आहे, तो मुद्दाम बघावा. पूर्वी ते इंडिया टुडेत होते, आता त्यांनी स्वतंत्र काम सुरू केलंय. त्याच्यात त्यांनी सगळ्या या प्रकरणाचा तपशील दिला. हे प्रकरण 2018 पासूनच आहे. 17-18 वर्षातल्या जे टॅक्स असेसमेंट असतं त्याबद्दल काही इन्कम टॅक्सला शंका आल्या. काँग्रेसने जे टॅक्स हे भरले होते, रिटर्न्स भरले होते, ते बरोबर नाहीत असं इन्कम टॅक्सच्या लक्षात आलं आणि तेव्हापासनं काँग्रेस आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्यात पत्रोपत्री म्हणजे नोटिसा इश्यू करणं, त्याला उत्तर देणं हे सुरू झालं. मधल्या काळात काँग्रेसने अनेक नोटिसांना उत्तरं देणं टाळलं. 8-8, 9-9 महिने उत्तरं दिली आणि त्याच्यानंतर मग हा आत्ताच्या घडीला ते सगळं प्रकरण कळसाला गेलं आणि इन्कम टॅक्सने 65 कोटी रुपये काँग्रेसच्या खात्यातनं दंडापोटी काढून घेतले. तरी सुद्धा काँग्रेसच्या खात्यात 388 कोटी जवळपास आहे असं इन्कम टॅक्सचं म्हणणं आहे. म्हणजे पक्षाकडे पैसा अजिबात नाही असं नाही. आणि याशिवाय इलेक्टोरल बॉन्डमध्ये 1000 कोटीहून जास्त रक्कम काँग्रेसला मिळालेलीच आहे. प्रश्न असा आहे की यातून एक सहानुभूती निर्माण करायचं आणि एक वातावरण निर्मिती, मगाशी मी म्हटलं की अनेक माध्यमकर्मी लगेच कामाला ते लागले की कशी अनइक्वल इलेक्शन चालू आहे. तर अनइक्वल चालू नक्की आहे. जो सत्ताधारी पक्ष असतो तो नेहमीच अन्य पक्षांपेक्षा पुढे असतो. हे भारतातल्याच नाही, जगभरातल्या सगळ्या निवडणुकीत, लोकशाही निवडणुकीत हे नेहमीच झालेलं आहे. कधीच सगळे पक्ष इक्वल फुटिंगवर नसतात. जसं कुठल्याही खेळात कुठलेही संघ इक्वल फुटिंगवर कधीच नसतात. म्हणजे IPL मध्ये किंवा वर्ल्ड कप मध्ये आपण असं म्हणू शकत नाही की भारत आणि ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आणि नेपाळ समजा उद्या खेळले तर त्यांचे संघही इक्वल फुटिंगवर व्हावेत असं आपण म्हणत नाही. हे रियालिटी आहे. असायला पाहिजे असं म्हणणं सोपं आहे. पण वस्तुस्थिती राजकारणात तशी नसते. परंतु काँग्रेसने या पद्धतीचं टॅक्स जे काही काम होतं ते नीटपणे का केलं नाही याच्यावर कोणी प्रश्न करत नाही. आणि इथे कुठेतरी मला गंमत वाटते. म्हणजे जे राहुल श्रीवास्तव यांनी म्हटलंय की 60 वर्ष ज्या सरकारने बजेट मांडली, अर्थसंकल्प मांडले आणि ज्याच्याकडे इतके मोठे अर्थमंत्री होते, त्या पक्षाला आपलं टॅक्स संपूर्ण जे काही स्ट्रक्चर आहे, जे टॅक्स भरायचे आहे, ज्याचे नियम आपणच केलेले आहेत, ते सत्तेत असतानाच ते नियम करण्यात आलेले आहेत. ते सत्तेत असतानाच IT डिपार्टमेंटने कशा पद्धतीने टॅक्स वसूल करायचा किंवा कोणी टॅक्स भरत नसेल तर त्याला काय पद्धतीने नोटिसा पाठवायच्या, हे सगळं स्ट्रक्चर हे काँग्रेसच्याच काळात तयार झालंय. ते काही नरेंद्र मोदींनी तयार केलेलं नाही. ते त्या पक्षाने आपलं जेव्हा सचोटीचा विचार करतो तेव्हा आपण सचोटी एक गोष्ट फार लाईटली घेतो. माझ्या मते आर्थिक सचोटी सगळ्यात मोठी असते. त्यामुळे तुम्ही आर्थिक दृष्ट्या सचोटीने वागून जर का टॅक्स रिटर्न आणि त्याचं जे काही लिगली त्याच्यावर आक्षेप असतील का, इन्कम टॅक्स सगळं बरोबर असतं असं म्हणता येणार नाही. अनेकदा नोटीस येतात. अनेकांना, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा इन्कम टॅक्स कडनं क्वेरी येतात की तुमचं याबाबतचं म्हणणं आम्हाला मान्य नाहीये. आपण ज्याला उत्तर देतो, कधी ऍक्सेप्ट होतात, कधी होत नाहीत, कधी ते तुम्हाला दंड लावतात किंवा तुमच्याकडनं अधिक वसुली करतात. हा प्रकार, हे नोकरदार लोकांचं मी सांगतो. बिझनेसमनच्या वाट्याला हे कायम आहे. ती प्रोसेस असते, पण ती प्रोसेस नीट पक्षच करत नाही. त्याचं एक कारण असं की जो मग आरोप केला जातो की काँग्रेसला एक सॉर्ट ऑफ एंटायटलमेंट वाटते की आम्ही या देशात अशा पद्धतीने राज्य करणारे आहोत की आम्ही थोडे नियमाच्या पलीकडे आणि गांधी घराणं तर कदाचित आणखी पलीकडे. ही सॉर्ट ऑफ एंटायटलमेंट बऱ्याच ठिकाणी प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांमध्ये पण येते. काही बाबत, भाजपच्या बाबत काही नेत्यांमध्ये पण येऊ शकते. म्हणजे कुठल्याही पक्षाला त्यातनं दूर करायचं, म्हणजे असं वेगळं काढायचं कारण नाही. पण या पद्धतीचा आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडनं होऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यानुसार स्ट्रॅटेजी आखण्याच्या ऐवजी दरवेळी भारतीय जनता पक्ष काहीतरी बडगा घेऊन बसलेला आहे, तो सगळ्यांना पिळतोय, तो सर्वांची कोंडी करतोय. ते करणारच कोंडी भारतीय जनता पक्षाची, विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची कमी कोंडी गुजरातमध्ये केली होती का काँग्रेस पक्ष किंवा अन्य विरोधी पक्षांनी आणि माध्यमकर्मींनी सुद्धा? मी त्यात मला सुद्धा इन्व्हॉल्व्ह करतो. माध्यमकर्मींनी सुद्धा काही कमी कोंडी केली नव्हती 12 वर्ष. पण त्या सगळ्याला लिगली तोंड देत ती मंडळी कितपर्यंत पोहोचली. त्यामुळे ही लिगल प्रोसेस लांब व बराच काळ चालणारी असते. तो ज्युडिशियल रिफॉर्मचा भाग आहे.
तो सुद्धा म्हणजे त्याच्याबाबत तुम्ही काही फक्त आत्ताच्या सरकारला दोष देऊ शकत नाही, कारण तो परत एक वारसा चालत आलेला आहे. त्यालाही अनेक काँग्रेसचं काम करण्याचं पद्धत कारणीभूत आहे. पीएमएम म्हणजे ज्या मनी लॉन्ड्रिंग याच्या विरोधात आता सध्या खूप बोंब मारली जाते, तो कायदा चिदंबरम यांनी आणलेला आहे. आणि त्यावेळेस यातल्या काही अटी शर्ती या अत्यंत घातक आहेत किंवा या अतिशय सर्वसामान्याला जाचक आहेत असं म्हटलेलं असून तेव्हा काँग्रेसने काही त्यात बदल केले नव्हते. माझं म्हणणं असं की जेव्हा तुम्ही राजकीय युद्धात उतरता, संघर्षात उतरता, तेव्हा प्रतिपक्ष आपल्याला आपली कोंडी कोणत्या कोणत्या बाजूने करू शकतो हे लक्षात घेऊन त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी आपल्याला ठेवायला लागते. मला वाटतं आता भारत इतका बदललाय. कोणी एकेकाळी एखाद्या पक्षाने असं म्हटलं असतं की माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि तरी मी निवडणूक लढवणाऱ्या लोकांनी मला मदत करावी, तर लोक मान्य करतात. अजूनही काही जणांबद्दल मान्य करतात. राजू शेट्टी हे आपल्याकडचं चांगलं उदाहरण आहे, जे क्राऊड सोर्सिंग मधनच त्यांच्यासाठी जनता पैसे उभे करते आणि राजू शेट्टी त्या बळावर निवडणूक लढवतात असे आहेत. आपल्याकडचे मला त्याचं नाव आठवत नाही, पण आपले सोलापूर नाही इकडले आमदार जे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार होते, वर्षानुवर्ष ते त्या पद्धतीने काम करत होते. अशी मंडळी नाहीत असं नाही, पण त्यांची लाईफस्टाईल पण तशी असते. जनता त्यांना बघत असते. काँग्रेसला हा दावा करणं हे काँग्रेसच्या दृष्टीने घातक, म्हणजे काँग्रेसला हे परवडणारं नाहीये किंवा ते पटणारं नाहीये जनतेला. काँग्रेसने असा दावा करणं की आमच्यावर अन्याय झाला, आमच्याकडे पैसेच नाही, ते बघा नरेंद्र मोदींनी माझी किती पंचायत केली आहे ती बघा, की माझ्याकडे रेल्वेचं तिकीट काढायला पैसे नाहीत. या पद्धतीचा प्रचार जर का काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाकडनं जो 60-65 वर्ष देशात सत्ता उपभोगत होता त्याच्याकडे अमाप पैसा असू नये, नसणं ते चांगलंच आहे, पण निवडणूक लढवण्या इतकाही पैसा नाही का, तर 65 कोटी रुपये इन्कम टॅक्सने काढून घेतले, उरलेले पैसे तसेच ठेवले आणि इलेक्टोरल बॉन्ड कडनं पण पैसे आलेले आहेत. हे म्हणणं हे जनतेला कितपत पटेल का, ते हा आरोप जनता हास्यास्पद मानेल हे आपल्याला पुढच्या काळात कळेल. तर सर, ही निवडणूक फारच रंजक वळणावर येऊन ठेपलेली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की निवडणूक जशी जशी जवळ येते तसे तसे उमेदवारही ठरले जात आहेत, याद्याही येत आहेत. पण ओव्हरऑल आता निवडणुकीचा प्रचार नेमका कोणत्या वळणावर आहे किंवा इथून पुढे प्रचार कसा होईल? थोडक्यात त्याचं म्हणायचं तर आता खरी प्रचाराला रंगत येणार आहे आणि एक गोष्ट स्पष्ट दिसतीये की भारतीय जनता पक्षाला हा प्रचार एक राष्ट्रवादाचा प्रचार म्हणून पुढे न्यायचा आहे, की देशाला एक कणखर नेतृत्वाची गरज आहे पुढच्या 5 वर्षासाठी. जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत घडामोडी या लक्षात घेता, मुख्यतः जागतिक घडामोडी लक्षात घेता, स्थिर सरकार आणि कणखर सरकार आणि कार्यक्षम सरकार ही एक जगाची गरज आहे असं म्हणता येईल. तो मी शब्द अशासाठी वापरला की डेन्मार्कचे राजदूत काल इंडिया टुडेच्या कार्यक्रमात होते आणि ते असं म्हणाले की भारताकडे आम्ही अशा नजरेने बघतोय की हा देश स्थिर आणि कणखर राहिला तर त्याचा जगाला फायदा आहे. तर या दृष्टीने राष्ट्रवादाची मांडणी करून आणि असं नेतृत्व, कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी देऊ शकतात राष्ट्रीय स्तरावर, असा प्रचाराचा रोख भारतीय जनता पक्षाचा असेल असं मला वाटतंय. परंतु त्याच वेळे अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला लोकल इन्कम्बन्सी ज्याला आपण म्हणतो किंवा अँटी इन्कम्बन्सी म्हणतो त्याला तोंड द्यावं लागणार आहे. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाची यादी वगैरे जाहीर झाली असली तरी त्याच्यात कुरबुरीही वाढलेल्या आहेत, ज्या सत्ताधारी पक्षात नेहमीच वाढतात, 10 वर्षानंतर 100% वाढतात. गुजरात सारख्या त्यांच्या ज्या राज्यावर त्यांची पूर्ण हुकूमत आहे तिथल्या 2 उमेदवारांनी आपली नावं मागे घेतलेली आहेत स्पर्धेतनं. राजस्थानमध्ये असंच घडलेलं आहे. महाराष्ट्रातही अनेक गोष्टींचा अजून उहापोह चाललेला आहे आणि स्पष्ट चित्र उभं राहिलेलं नाहीये. तर तेव्हा लोकल पातळीवरची अँटी इन्कम्बन्सी, सरकार विरोधी म्हणजे त्या उमेदवाराविरोधी, पक्षाविरोधी स्थानिक वातावरण आणि नरेंद्र मोदींची लोकप्रियता राष्ट्रीय स्तरावरची, याच्यात जे लढत होणार आहे याच्यात म्हणजे स्थानिक अँटी इन्कम्बन्सी ही मोदींची लोकप्रियता किती कमी करते का, मोदींची लोकप्रियता स्थानिक
अँटी इन्कम्बन्सीला, स्थानिक विरोधी वातावरणाला आपल्यात सामावून घेऊन भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षांना मदत करते. या दिशेने आता प्रचाराचं सूत्र राहणार आहे. दुसरा भाग असा की एनडीए जी वाढत होती त्याच्या वाढीलाही खीळ बसलेली आहे. म्हणजे ओरिसातली त्यांची तडजोड फिसकटलेली आहे आणि पंजाबमधली पण फिसकटलेली आहे. तेव्हा आत्ताची जी एक्झिस्टिंग एनडीए भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आहे तीच पुढे जाणार आहे आणि हे पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. या सर्व ठिकाणी राष्ट्रवादाच्या प्रचाराचा, राष्ट्रीय कणखर नेतृत्व या प्रचाराचा अधिक परिणाम होत, यावर अधिक भर देण्याकडे भारतीय जनता पक्षाचा रोख असेल. तर लोकल नेतृत्व किंवा स्थानिक पातळीवर ज्या काही त्रुटी आहेत त्या हायलाइट करून की भारतीय जनता पक्षाचं सरकार हे तितकं कार्यक्षम नाही असं दाखवण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडनं होऊ शकतो. या पद्धतीने पुढचा प्रचाराचा रोख राहील असं मला वाटतं. तर मित्रांनो, लोकसभेची निवडणूक फारच रंजक वळणावर येऊन ठेपलेली आहे. रशियाची निवडणूक जवळ येते तसं वातावरणही तापतंय. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर अशा कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना घडतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रामार्फत आणतच राहू आणि प्रशांत सरही आपल्यासोबत असतील. सर, खूप खूप धन्यवाद तुमच्या या विश्लेषणासाठी. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे माझं नेहमीचं लाडकं आवाहन की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.